मार्गी सिम्प्लिफाईडमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मार्गी सिम्प्लिफाईडसाठी आपण जो विषय निवडलेला आहे तो म्हणजे इंडिया बांगलादेश संबंध। आत्ता जो काही कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट सादर झाला किंवा साकार झाला त्या अनुषंगानं इंडिया बांगलादेशचं बेसिक्स काय आहे आणि इंडिया बांगलादेश रिलेशन समजून कसे घ्यायचे, बांगलादेश त्यातला समजून कसा घ्यायचा, ह्याचं एक बेसिक आर्ग्युमेंट्स, बेसिक आउटलाईन आपण या सिम्प्लिफाईडमधून बघणार आहे। तुम्ही जर समजा मार्गी मॉर्निंग जर बघितलं असेल आजचं, तर आज कुठले मुद्दे आलेले होते की जे आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेले की मैत्री सेतू, की बॉर्डर ब्रिज किंवा ब्रिज डिप्लोमसी पण काही जण त्याला म्हणतात, ब्रिज बॉर्डर ब्रिज कनेक्टिंग त्रिपुरा टू चट्टोग्राम किंवा त्याला चित्तागॉंग पण म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे सी पोर्ट आपल्याला तो ॲक्सेस मिळतो आहे का मग या रिव्हर फेनी आणि फेनीवरती जे आपण मैत्री सेतू उभारला आहे त्याच्या माध्यमातून। कुठल्या 2 ठिकाणं तिथं सकाळच्या लेक्चरमध्ये मार्गी मॉर्निंगमध्ये आलेली आहे की सबरूम आहे इन त्रिपुरा आणि रामगढ इन बांगलादेश। सो हा ट्रेड कॉरिडॉर आणि त्याच्यामधनं उत्पन्न होणाऱ्या नव्या संधी। आणखी कुठले मुद्दे होते आजच्या वर्तमानपत्रामध्ये की वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट त्यांनी कोट केलेला होता। वर्ल्ड बँकेचा जो रिपोर्ट आलेला आहे कनेक्टिंग टू थ्राईव्ह या नावानं रिपोर्ट आलेला आहे वर्ल्ड बँकेचा की सिमलेस ट्रान्सफर किंवा सिमलेस जी मुवमेंट आहे, ट्रान्सपोर्ट जे आहे, सिमलेस ट्रान्सपोर्ट साधनं आणि त्याच्यातनं 7 ते 8% नॅशनल इन्कममध्ये वाढ भारताला शक्य आहे। त्या संदर्भातल्या आर्ग्युमेंट्स त्यांनी केलेल्या होत्या। ईस्टर्न सब रिजन ॲज अ इकॉनॉमिक ग्रोथ पोल ऑफ साऊथ एशिया म्हणून साकार होईल का या संदर्भात आहे। दुसरं रेल्वे लिंकच्या काही चर्चा त्यांनी केलेल्या आहेत की आगरतला आणि आखुरा ही रेल्वे लिंक आहे। आखुरा बॉर्डर तशी पण आपल्याला महत्त्वाची आहे। दुसरी रामपाल मैत्री पॉवर प्लांट आहे, खुलना मंगला रेल्वे लाईन होती आणि फेनी रिव्हरची चर्चा की फेनी रिव्हर त्याच्या आधीचा तिस्ताचा एक वाद आहे, तिस्ता आणि फेनी यांचे वॉटर शेअरिंगच्या संदर्भातले डिस्प्यूट्स आहे। हे आजच्या वर्तमानपत्रामध्ये किंवा सकाळच्या मार्गी मॉर्निंगमध्ये केलेले काही कव्हर केलेले मुद्दे होते। दुसरी गोष्ट आपण म्हणलं ना त्यात बांगलादेश पहिला समजून घ्यायला पाहिजे, पहिली जॉग्राफी आहे, सेकंड बांगलादेश एकदा समजून घ्यायला पाहिजे की बेंगाली सेपरेटिझम कसा निर्माण झालेला होता। मग पाकिस्तान आपण म्हणलं की एक आयडेंटिटी, एक धार्मिक आयडेंटिटी पकडून एक राष्ट्र साकार झालं, मग ते बांगलादेश त्याच्यापेक्षा कसा वेगळा ठरतो। मग एकीकडे इस्लामिक आयडेंटिटी, दुसरीकडे बांगाली आयडेंटिटी, यातला तो संघर्ष आहे का, तो बांगालीनेस आहे आणि तो इस्लामीनेस आहे, ह्याच्यातला जो ताण आहे तो ताण पण आपल्याला इथं बघावं लागणार आहे। बेंगाली सेपरेटिझम आहे कोण आहे, शेख मुजीबुर रहमान, ज्याच्या आता 100 वर्षामुळे शेख मुजीबुर रहमान आता कंटिन्यूस चर्चेत आहे, त्याच्यामुळे शेख मुजीबुर रहमान आपल्याला अपेक्षित आहे। शेख मुजीबुर रहमान कशी सुरू झालेली आहे मुळात की आवामी लीग आलेली 54ला ते लीडर म्हणून पुढे आलेले आहेत। आधी सुरावर्दी होते, सुरावर्दीनंतर शेख मुजीबुर रहमान पुढे आलेले आहेत। सुरावर्दींची डेथ 63 साली आलेली आहे। त्याच्या आधी काय सांगितलं जातं की ईस्ट पाकिस्तान आहे आणि वेस्ट पाकिस्तान आहे। अयूब खान असताना पहिलं जे बंड झालेलं पाकिस्तानमध्ये लष्कराचं बंड अयूब खान आहे, अयूब नंतर याह्या यांचं बंड आहे, अयूब नंतर याह्या खान आहेत, यानंतर जिया उलग यांचं एक बंड होतं आणि नंतर मुशरफ आहेत। हे 4 महत्त्वाचे नाव आहेत आपण त्या शतकातले जरी म्हटलं तरी की लष्कर आणि लष्करानं जे राजकीय संरचना आहे ती ताब्यात घेण्याविषयीचे आर्ग्युमेंट्स। अयूब खान यांनी 1 युनिट स्कीम राबवली होती, 1 युनिट स्कीम की सेंट्रलाइज गव्हर्नमेंट ठेवणं ईस्ट पाकिस्तानच्या तुलनेत। दुसरी गोष्ट काय, ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान यांच्यातलं सेंट्रलाइज अशा स्वरूपाचं ॲडमिनिस्ट्रेशन आणि दुसरी गोष्ट प्रशासन जे आहे त्याची जी रचना आहे ती कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक आहे। त्याचं जे स्ट्रक्चर जे सांगितलं जातं काय आहे 1947 की 95 मुस्लिम्स इन ICS हू ऑप्टेड फॉर पाकिस्तान इन 1947, ओनली 1 or 2 फ्रॉम द बेंगाल। त्यामुळं अख्खं ईस्ट पाकिस्तानचं प्रशासन चालवणारे लोक, तिथून येणारी जी ब्युरोक्रेसी होती ते वेस्ट पाकिस्तानमधूनच आलेले होते का? मग आर्मीमधले पण कुठली पोस्ट तिथं दिलेली नाही आहे। वेस्ट पाकिस्तान म्हणजे आत्ताचा पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानमधला पण तो पंजाब डॉमिनन्स आहे। सो इकडे ईस्ट पाकिस्तानला जो कंट्रोल करतो आहे 71ची परिभाषा आपण म्हणलं की ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान। सो बेंगाली सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मायनॉरिटी, बेंगाली एलिमेंट जो मायनॉरिटी राहणं आणि त्याच्यातून एक प्रकारचे अस्मिता आणि अस्मितेचा संघर्ष उभे राहिलेले आहेत की 59 साली काय सांगितलं गेलं की 3532 इतक्या सिव्हिल सर्वंट्सपैकी केवळ 349 टू बी स्पेसिफिक बंगाली हायर सिव्हिल सर्वंट्स हे बेंगाली आहेत। त्यामुळे किती प्रमाण आहे, 9.6% प्रमाण तिथं राहिलेलं आहे फक्त। 1995 प्रमाण जे ईस्ट पाकिस्तानी ऑफिसर्स किती आहे, म्हणजे लष्कर हा एक महत्त्वाचा आहे, म्हणजे पाकिस्तानचा सगळ्याच विचार करताना लष्कर हा एक महत्त्वाचा घटक आहे। तत्कालीन 71च्या पूर्वी किती प्रमाण राहिलेलं आहे, 1.5% ऑफ आर्मी ईस्ट पाकिस्तानी ऑफिसर्स जे आहेत, म्हणजे आता सध्याच्या बांगलादेशमधले किती 1.5% फक्त होते आर्मीच्या एकूणपैकी। नेव्हीमध्ये ते 1.2% प्रमाण आहे आणि एअरफोर्स 8.6%। पॉलिटिकली बघितलं तर नेव्ही आणि एअरफोर्स ह्या पॉलिटिकली न्यूट्रल म्हणता येतील किंवा ज्यांना तितकासा रोल नाही जितका आर्मी रोल प्ले करणार आहे। सो 2 मुद्दे आहेत, एक प्रशासनाच्या पातळीवरती जे रिप्रेझेंटेशन आहे
त्यातनं या अस्मिता प्रखर झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन आहे. जो बंगालच्या निर्यातीमधनं मिळणारा महसूल आहे त्यातनं मग आत्ताच्या पाकिस्तानमधल्या म्हणजे तत्कालीन पश्चिम पाकिस्तान किंवा वेस्ट पाकिस्तानमधल्या उद्योग उभे राहिले आहेत. त्यामुळं इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यात राहिला होता. नंतर म्हटलं की बंगाली इंटेलिजन्स आहे की बंगाली बुद्धिजीवी वर्ग त्यात अर्थतज्ञांचं असणारं प्रमाण आहे आणि त्यांनी टू इकॉनॉमिक थिअरी त्याच्यातूनच आलेली बंगाली बुद्धिजीवी वर्गातून आलेली टू इकॉनॉमिक थिअरी आहे जिने टू नेशन थिअरीला रिप्लेस करण्याचा प्रयत्न केलेला होता. या टू इकॉनॉमिक थिअरीचा आपल्याला एक मूर्त रूप कुठं मिळतं 1966 साली आवामी लीगमार्फत जो 6 पॉईंट प्रोग्राम मुजीबुर रहमान यांनी मांडला होता. 6 पॉईंट प्रोग्राम. सो 6 पॉईंट प्रोग्राम वॉज सपोज टू द चॅलेंज टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यातले जे मुद्दे होते की स्टेटहुड किंवा मग फेडरलिझमच्या संदर्भातले त्यांनी मुद्दे, डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स आहेत, रेव्हेन्यूच्या संदर्भातले काही त्यांनी मुद्दे मांडलेले होते. सो 6 पॉईंट प्रोग्राम होता मुजीबुर रहमान 1966. त्याला आयुब खान आहे तत्कालीन. आयुब खानची प्रतिक्रिया रिप्रेशनच आहे. ह्याच्या मागण्यांना प्रतिसाद जो आयुब खान यांच्याकडून आलेला आहे. सो मुजीबुर रहमान यांची अटक आणि त्याच्यानंतर गाजलेली आगरतळा ट्रायल आहे. त्यात सिद्ध काय झालं नाही पण मुजीबुर रहमान यांची जी पॉप्युलॅरिटी ती वेगळ्याच लेवलला पोहोचलेली. आगरतळा ट्रायल म्हणूनच ती गाजलेली. सो 71 आधीचे जे कनेक्शन्स आहे हे असे काही प्रकारचे आपल्याला पाहता येतात. दुसरं काय आहे की 69ला आयुब खान यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलवलेली होती की कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करून फेडरलिझमच्या संदर्भातल्या काही तरतुदी करता येतील का. 1 युनिट स्कीम आहे. त्यानंतर आलेलं कोण आहे आयुब खान नंतर कोण आहे याह्या खान आहेत. याह्या खान आल्यानंतर गोष्टी कुठल्या बदललेल्या आहेत. एक तर 62ची पाकिस्तानचे संविधान बदललेलं आहे. दुसरी गोष्ट काय मार्शल लॉ आलेला आहे. मार्शल लॉ याह्या खान यांनी लागू केलेलं आहे. नंतर अबॉलिशिंग 1 युनिट स्कीम. 1 युनिट स्कीम जी आधी आयुब खान यांनी लागू केलेली होती ती याह्या खान यांनी रद्दबातल केलेली आहे. सो इस्टॅब्लिशिंग डी फॅक्टो फेडरल रिजिम विच गेव ईस्ट पाकिस्तान 169 सीट्स इन 313 मेंबर असेंब्ली. 313 पैकी 169 सीट 169 जागा त्यांनी ईस्ट पाकिस्तानला त्या निमित्तानं दिलेलं आहे. 1 युनिट स्कीमचं रद्द होणं आणि त्याच्यातून जी संरचना उभी राहिलेली आहे. त्याच्यानंतर काय महत्त्वाची गोष्ट कुठली आहे 70चे इलेक्शन्स आहेत डिसेंबर 1970. 160 जागा एकट्या ह्यांनी मिळवल्या होत्या आवामी लीग आणि मुजीबुर रहमान यांच्या पक्षानं. सो 17चं इलेक्शन एक प्रकारची फॉल्ट लाईन होती की ज्याला काय म्हटलं गेलं की पार्लमेंटरी पार्टिशन ऑफ पाकिस्तान झालेलं आहे का. की आवामी लीगनं वेस्ट पाकिस्तानमध्ये कुठलीही जागा लढवलेली नाही आहे का. तिकडं कोणाची आलेली आहे जुल्फिकार अली भुट्टो. जुल्फिकार अली भुट्टोंची पाकिस्तान नॅशनल पार्टी आलेली आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी आलेली जुल्फिकार अली भुट्टोंची. आणि त्या इलेक्शननंतर जुल्फिकार अली भुट्टो एक नवा स्ट्रॉंग मॅन म्हणून ते समोर आलेले आहेत वेस्ट पाकिस्तान सिनेरिओमध्ये. सो न्यू स्ट्रॉंग मॅन इन द वेस्ट पाकिस्तान. आणि ह्या इलेक्शनच्या पश्चात जे 66मध्ये मुजीबुर रहमान यांनी मांडलेली मागणी होती की 6 पॉईंट प्रोग्राम आणि त्यांची जी अंमलबजावणी त्याच्या संदर्भातल्या आर्ग्युमेंट्स परत एकदा पाहता येतात. याह्या खान यांचा विलिंगनेस आहे त्या संदर्भात. अडचण कुठं झालेली द जो कॉल्ड न्यू स्ट्रॉंग मॅन इन द वेस्ट पाकिस्तान नन अदर दॅन जुल्फिकार अली भुट्टो आणि त्यांचा जो रिलक्टन्स आहे त्यांनी डायरेक्ट नकार दिलेला होता कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटपासून राऊंड टेबल कॉन्फरन्सपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग मुजीबुर रहमान यांनी जे वेस्ट पाकिस्तान विरुद्ध स्ट्राईक आणि त्याच्यातून सगळे इश्यू झालेले होते. 71 मुक्तीबाहिनी स्थापन होणं, इंडियाची मदत आणि तिथून बांगलादेशच्या स्वतंत्र होण्याचा जो प्रवास आहे. ब्लड टेलिग्राम नावानं मराठीतलं पुस्तक आहे जे इथं अमेरिकन डिप्लोमॅट होतं त्यांच्या काही नोंदी आहेत आणि त्यांनी अनुभव घेतलेले जे आहेत की अमेरिकन व्हिजन जे आहे पाकिस्तान किंवा बांगलादेश 71चं जे प्रकरण झालेलं आहे त्या संदर्भात. कुठलं ऑपरेशन होतं म्हणजे प्रीसाठी आपण महत्त्वाचे बीट म्हणलं तर ऑपरेशन सर्च लाईट आहे 25 मार्च 1971 ऑपरेशन सर्च लाईट. त्यात पण बरेच इन्सिडेंट झालेले आहेत. ढाका युनिव्हर्सिटी तिथे 300 लोक पाकिस्तानी सोल्जरने मारणं, त्याच्यानंतरचं जे एक डिसेंट आणि एक प्रकारचा जो संघर्ष आहे तो जास्त पेटलेला आहे. दुसरं काय आहे की बंगाली आणि बिहारमधला संघर्ष तेव्हापासूनच आपल्याला बघता येतो की ढाका युनिव्हर्सिटीमध्ये 300 लोकांना मारल्यानंतर बंगाल्यांनी बिहारी लोकांवर केलेले आक्रमण वेगळेच आहेत. त्याच्यानंतर मुक्तीबाहिनी आणि मुक्तीबाईचा सगळा संघर्ष आणि 71ला हे बांगलादेश साकार होणं. 4 प्रिन्सिपल्स सांगितले जातात बांगलादेश साकार होण्याचे तत्कालीन, ज्याला काही लोक काय म्हणतात की ते मुजीइझम आहे की शेख मुजीबुर रहमान आणि त्यांचा जो प्रभाव आहे त्याच्यातनं हे 4 तत्त्व पुढं आलेले आहेत की त्या 4 तत्वांवरती बांगलादेशच्या प्रिएम्बलमध्ये पण आपल्याला त्यांचं दर्शन घडतंच. कुठले 4 स्तंभ म्हटले गेलेले आहे बांगलादेशचे. एक डेमोक्रेसी आहे, नॅशनलिझम आहे, सोशलिझम आहे आणि सेक्युलरिझम आहे. मुजीबुर रहमान यांना अपेक्षित असणारं जे स्ट्रक्चर आहे ते सेक्युलर आहे, सोशलिझम आहे, नॅशनलिझम आहे, डेमोक्रेसी आहे. त्याच्यामुळे इथनं जी चर्चा आहे ती कुठेतरी बांगलादेशचं आपल्याला स्ट्रक्चरल किंवा जे कंपोजिशनल आर्ग्युमेंट्स आहे त्या पण करावे लागणार आहे. किती आहे 90 आणि 10
90 इस्लामचं प्रमाण जे सांगितलं गेलेलं आहे किंवा 10% जी हिंदू मायनॉरिटी आहे त्यात. दुसरं काय अजून सांगितलं जातं की 72चं संविधान आहे त्यातलं महत्त्वाचं आहे. 350 सीट्स आहेत, 350पैकी 300 + 30 आहे, 30 हे महिलांसाठी राखीव आहेत आणि सध्याचं त्यातलं जे प्रमाण आहे. दुसरी गोष्ट आपण ह्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या बघितल्या, एक तर 2 इकॉनॉमिक थिअरी 6 पॉईंट प्रोग्राम यांचा आलेला आहे, ऑपरेशन सर्चलाईट बघितलेलं आहे आणि जो इम्बॅलन्स आहे ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तानमधला. त्याच्यानंतर इंडिया बांगलादेशची चर्चा करायची म्हणली तर कुठल्या गोष्टी आज महत्त्वाच्या राहतात किंवा अभ्यास करताना लोक काय प्रकारे त्याचा विचार करतात. या 3 ते 4 फेजेसमध्ये लोक त्याचा अभ्यास करतात. एक तर 71पर्यंतची एक पिरियड आहे, 71 नंतर जो आर्मीचा कूप आहे तिथपर्यंतचा एक पिरियड आहे आणि नंतर 90ला जो मल्टी पार्टी डेमोक्रेसी पुन्हा एकदा स्थापन झाली त्याच्यानंतरचा एक पिरियड आहे. 2007ला आवामी लीग परत एकदा शेख हसीना सत्तेत आल्यानंतर एक वेगळं आयाम आपल्याला भारत बांगलादेश संबंधांचा बघता येतो. आता ह्यात इंडियन कन्सर्न काय प्रकारचे राहिले म्हणजे इंडिया बांगलादेश संबंधांचा विचार करताना मुळात हे नेबरहूड आहे, शेजार. सकाळी मार्गी मॉर्निंगमध्ये त्या आल्याप्रमाणे की भारत आणि शेजार यांच्या संदर्भात 2च शब्द लिहायचे म्हणलं तर एक कनेक्टिव्हिटीचा शब्द आहे आत्ताचा. त्याच्यामुळे आत्ताचा जो फोकस असणार आहे तो बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी ह्या इश्यूच्या अंगानं तो विचार राहणार आहे. दुसरं काय म्हणलं आहे, भारत आहे नेबरहूड आणि नेबरहूडच्या अनुषंगानं भारताचे जे धोरण आहे काय आहे की सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्हनं शेजारच्यांचं आकलन करून घेणं हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे शेजारच्यांच्या बाबतीत. इंडियन इंटरेस्टला कुठेतरी धक्का लागणार नाही त्या अनुषंगानं शेजारच्या राष्ट्रांनी इंटरनल आणि एक्सटर्नल पॉलिसी राबवावी हा भारताचा नेहमीचाच कन्सर्न राहिलेला आहे. त्यात मग इंडियन इंटरेस्ट कशाला म्हणता येईल की रिफ्रेम फ्रॉम फॉर्मल ऑर इनफॉर्मल कनेक्शन्स दॅट कुड इनेबल थर्ड कंट्रीज टू एक्सरसाइज इट्स इन्फ्लुएन्स इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. तिसऱ्या कुठल्या पक्षाने प्रभाव टाकण्याविषयीचे आर्ग्युमेंट्स आहेत किंवा एनी डिग्री ऑफ आर्मामेंट स्वतःला सशस्त्र करणं पण ते भारताला त्रास होणार नाही ह्या पद्धतीने असणं अपेक्षित आहे किंवा बांगलादेशच्या माध्यमातून हिंसेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर येणं. पाकिस्तानबाबतची भूमिका किंवा काश्मीरबाबतची न्यूट्रल भूमिका राहणं हे सो कॉल्ड इंडियन इंटरेस्ट आहे, स्टॅबल किंवा काळातीत असणारे असे इंडियन इंटरेस्ट म्हणता येईल. आणि त्यांना कन्सिडर किंवा त्यांना लक्षात घेऊन इंटरनल आणि एक्सटर्नल पॉलिसी सोबतच्या राष्ट्राने ठेवली पाहिजे हा एक भारताचा नेहमीचा पर्स्पेक्टिव्ह राहिलेला आहे. म्हणजे शेजारकं बघण्याचा दृष्टिकोन हा सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्ह जास्त डॉमिनेट करतो इंडियामध्ये. आता ह्याला बरीच कारणं लोक देतात आहे सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्ह डॉमिनेट करण्यामागची कारणं काय असावी. काही लोक मग याला वसाहती अस्मिता म्हणजे अख्खा जो वसाहती काळखंड झाला त्याच्यातून बाहेर पाडताना म्हणून सुरक्षा हा घटक आणि सार्वभौमत्व हा घटक हे 2 घटक महत्त्वाचे मानले जातात असं काही अभ्यासक नोंदवतात आहे. दुसरं काय इंडिया आणि बांगलादेश इंटिग्रेशन जे प्रचंड प्रमाणातली एकसंधता तिथं बघता येतं की लँग्वेज इथनिसिटी आणि कल्चर ह्यांच्या पातळीवरती साऊथ एशियामध्ये तसं तितकं आपल्याला आढळत नाही आहे. संबंधांचा विचार करताना आपल्याला 1905 पासून की बंगालची फाळणी त्यातून जो एक प्रकारचा फंडामेंटलिझम रुजवला गेला किंवा रुजला त्याच्यानंतर झालेले मुद्दे आहेत किंवा नौखालीमधले गांधींचं असणारं योगदान असो 47च्या दरम्यान. इकडं 5चा आपण बंगाली फाळणी पकडली किंवा तिकडं ट्रायल झालेले आहेत काही खुलण्याचं ह्यांचे अलीपूरची कॉन्स्पिरसी झालेली होती की अरविंद आणि अरविंदांच्या निमित्तानं उभे राहिलेले प्रश्न होते. 47ला आपण काय म्हणलं नौखाली आहे, नौखाली जिथं दंग्यांच्या दरम्यान गांधींचं ॲपेक्स कॉन्ट्रीब्युशन ज्याला म्हटलं जातं की नौखालीचे दंगे गांधींनी स्वतः तिथं जाणं 47च्या दरम्यान ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहिलेल्या. मग 71ची जी पहिली फेज आहे त्या पहिल्या फेजमध्ये या सगळ्याच गोष्टी. 71 नंतरचा मुद्दा काय की ते सर्च फॉर आयडेंटिटी आहे का की अस्मिता स्वतःची अस्मिता शोधणं. म्हणजे दुसऱ्या घटकाने म्हणजे पाकिस्तानने कसे आहे की भारत विरोधी असणं त्याच्यातून एक अस्मिता शोधलेली, इस्लाम हा घटक पकडून दुसरी एक अस्मिता शोधण्यात आलेली. ह्यांची जी अस्मिता आहे बंगालचा जो अस्मितेचा संघर्ष आहे तो कसा आहे म्हणजे एकीकडे एक बंगाली अस्मिता आणि दुसरीकडे इस्लाम ही अस्मिता या 2 अस्मितांमधला संघर्ष म्हणून त्याच्याकडे बघता येतं. आणि अस्मिता आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याच्याविषयी पण बऱ्याच आपल्याला आर्ग्युमेंट्स आढळतात आहे. 3 फेजेस मागाशी म्हटल्याप्रमाणे एक 1971पर्यंतची आहे. द मिलिटरी रूल आहे 90पर्यंतचा. 90 नंतर मल्टी पार्टी डेमोक्रेसी स्थापन होणं. त्या दशकांमध्ये भारत बांगलादेश संबंधांनी कसा आकार घेतलेला आहे. सुरुवातीच्या दशकातले कुठले वाद आहेत त्या संदर्भातले की युद्ध आणि युद्धाने उभे केलेले प्रश्न. त्यात मग रेफ्युजी क्रायसिस आहे, जवळपास 10 मिलियन रेफ्युजी आहे, इंटरनल डिस्प्लेसमेंट आहे, फेमाईन आहे, मल ॲडमिनिस्ट्रेशन आणि ह्याच्यातनं इंडियाची जी पॉलिसी राहिलेली की फूड असो, क्लॉथिंग आहे, मेडिसिन आहे किंवा बिल्डिंग मटेरियल्स आहे यांच्या माध्यमातून मदत करण्यासंदर्भातलं धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे. कूप अगेन्स्ट मुजीब आपण बघितलं होतं सेकंड फेज त्याच्यानंतरची चालू झाली की मुजीब यांच्या विरुद्धचं बंड त्यांना मारले गेलेले आहेत, हत्या झालेली आहे शेख मुजीबुर रहमान यांची. आणि ह्याच्यानंतरचं जे मिलिटरीच्या काळातलं बांगलादेशचं स्ट्रक्चर राहिलेलं आहे ज्यात
बंगाली राष्ट्रवाद जो उभा राहतो तो भारताला नकार देणं किंवा भारताच्या विरोधी उभं राहण्यातून बंगाली राष्ट्रवाद एक उभा राहतो. त्याच्यात म्हणजे ही गोष्ट बॅलन्स करण्यासाठी एक्स्ट्रा रिजनल पॉवर्स ज्या असतील त्यांचा सहभाग साधून घेणं हे एक त्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. म्हणजे US असतील किंवा सौदी असतील, हा एक्स्ट्रा रिजनल पॉवर्स आणि त्यांचा सहभाग जो आहे या संदर्भात 90च्या दरम्यान काय म्हणलं गेलेलं आहे की फॉरेन एड हा बंगालसाठी एकदमच कळीचा कन्सर्न राहिलेला आहे. फॉरेन एड डिफायनिंग फीचर ऑफ बांगलादेश. सो US अँड सौदी अपीजमेंट याच दरम्यान आपल्याला प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते. आणि ही जी लिडिंग डोनर स्टेट्स किंवा नेशन्स पुढे येतात त्यात भारत कुठंच दिसत नाही आहे आपल्याला. न्यू दिल्ली ह्याच्यानंतरचं जे सगळं प्रकरण बदललेलं आहे. त्याच्या आधी काय सांगता येईल की 90मध्ये चर्चा केली, समजा सार्क आलेली, सार्कच्या माध्यमातून काही एंगेज करण्याचा प्रयत्न आहे. पण सार्क हे फिअर आहे इंडिया द बिग ब्रदर सिंड्रोम आणि त्या मोठ्या राष्ट्राला बाजूला सारण्यासाठी म्हणून बाकीच्यांनी एकत्र येऊन केलेलं साकार केलेला प्लॅटफॉर्म आहे का तो सार्क म्हणजे. जेव्हा सार्कचे म्हणजे मल्टीलॅटरल एंगेजमेंट एक त्या अनुषंगाने बघता येते. इंडियाच्या बाजूने काय सांगता येतं की शेजार आणि शेजारसंबंधातले मुद्दे हे बायलॅटरल पातळीवरती सोडवण्यावरती भारताचा भर जास्त राहिलेला आहे, रादर दॅन ते मल्टीलॅटरल लेवलला नेणं की 2 आणि 2पेक्षा अधिक मुद्दे किंवा राष्ट्र त्याच्यात सामावून तो प्रश्नाला हात घालण्याऐवजी द्विपक्षीय पातळीवरती तो कसा सोडवता येईल. थर्ड फेजबद्दल आपण बोललो की 90s नंतर जी मल्टी पार्टी डेमोक्रेसी आलेली आहे आणि त्याच्यातनं बराच आकार झालेला आहे. त्याच्यामुळे मूल पक्ष कुठले आणि त्या पक्षांची मल्टी पार्टी डेमोक्रेसी म्हणताना मग त्यांची भूमिका काय प्रकारची राहिलेली आहे की BNP समजा बांगलादेश नॅशनल पार्टी, खलिदा जिया तेव्हा म्हणजे तत्कालीन दशकात ते 2 बेगम्स म्हणलं गेलं होतं, एक शेख हसीना तिकडे खलिदा जिया. काय बांगलादेश नॅशनल पार्टी काय बांगलादेशी नॅशनलिझम आहे. हा राष्ट्रवाद जो आहे तो भारताच्या विरोधावरती आधारलेला एक राष्ट्रवाद आहे. स्टँडिंग अप टू इंडियन डॉमिनेशन, कोट अनकोट डॉमिनेशन, वर्चस्व आहे. दुसरं आवामी लीगचं म्हटलेलं आहे मुजीबुर रहमान त्यांच्यापासूनच आणि त्यांच्या आधी जे सुरावर्दी आहेत आणि मुजीबुर रहमान आणि त्यांच्यानंतर आलेल्या शेख हसीना की बेंगाली नॅशनलिझमच आहे, सेक्युलरिझम आहे. आणि त्यांचे 4 स्तंभ जे होते की त्यांच्या प्रिएम्बलमध्ये पण ते 4 स्तंभ आपल्याला सापडतात आहे. सो हा 90 नंतरचा एक महत्त्वाचा डिबेट राहिलेला आहे. 7ला आवामी लीगचं सत्तेत येणं, 14चं त्याचं सत्तेत येणं यांनी भारतीय परराष्ट्र म्हणजे भारतीय आणि बांगलादेश संबंधांना नक्कीच एक वेगळा आधार दिलेला आपल्याला दिसून येतो. दुसरी गोष्ट ती बायलॅटरलिझम, इंडियन फॉरेन पॉलिसीच्या बाजूने असणारा बायलॅटरलिझम हा एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट या संबंधामध्ये बघता येतो. त्यातले महत्त्वाचे मुद्दे जरी नोंद केले ना की कुठले महत्त्वाचे मुद्दे किंवा कंटेस्टेशनचे मुद्दे आहेत तर त्यांची एक फक्त आपण यादी बघून त्यातले मूलभूत घटक कुठले आहेत की काय. पहिली गोष्ट नॉर्थ ईस्ट आहे. नॉर्थ ईस्ट आणि बांगलादेश बॉर्डर जरी आपण म्हटलं की बॉर्डरच्या अनुषंगाने निर्माण होणारे मुद्दे तो एक प्रकारची मग इस्लामिक मिलिटन्सी आणि त्याच्यात नॉर्थ ईस्टची इन्स्टॅबिलिटी हे मुद्दे भारतासाठी महत्त्वाचे कन्सर्न राहिलेले आहेत. त्या अनुषंगाने अँटी टेरर टास्क फोर्स 2009 साली आलेली म्हणजे शेख हसीना पहिल्यांदा सत्तेत आलेला होता. त्या अनुषंगाने त्यांनी हे केलं होतं. कनेक्टिव्हिटी हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याप्रमाणे टेररिझम हा एक महत्त्वाचा घटक आहे. याला कारण काय आहे, नॉर्थ ईस्ट इन्स्टॅबिलिटी आपण म्हटलं. दुसरं काय, चित्तागोंगची आर्म केस गाजलेली 2004 साली झालेली चित्तागाम आर्म केस आहे. काय विषय होता, लिंकेजेस बिटवीन बांगलादेशी सिक्युरिटी एजन्सीज आणि मिलिटंट्स इन इंडिया, त्याच्यातनं ही 2004 साली झालेली केस आहे. आणि ह्याच्यातल्या बऱ्याच इथले मिलिटंट्सची नावं पण तिथं बऱ्याच वेळा इन्व्हॉल्व केली गेली होती. दुसरं काय, 2010चा ॲग्रीमेंट आहे, 2010 ॲग्रीमेंट विथ बांगलादेश टू कर्ब इस्लामिक टेररिझम अँड लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. त्याच्यामुळे टेररिझम, इस्लामिक मिलिटन्सी हा एक महत्त्वाचा घटक त्याच्यात आपल्याला बघता येतो. दुसरं काय, बॉर्डरची इश्यू अजून पण राहिलेले आहेत. किती आहे, 4096 एवढी मोठी बॉर्डर आहे. 5th लार्जेस्ट इन द वर्ल्ड म्हटलं गेलेलं आहे. त्यातले जवळपास 850 ही त्रिपुराशी शेअर केलेली बॉर्डर आहे. रॅडक्लिफ अवॉर्ड आणि रॅडक्लिफच्या नंतर आलेली सर रॅडक्लिफ आणि त्यांच्या 2 कमिशन्स बसलेले होते आणि रॅडक्लिफ नंतर आलेली ही बॉर्डर. त्यातलं त्रिपुराचं जे वेटेज आहे 850 किलोमीटरपर्यंतची त्रिपुराचं डॉमिनेशन आहे. बॉर्डर म्हटलं की परत 2 इश्यू आपल्याला येतात, एक तर क्रॉस बॉर्डर मिलिटन्सी आणि इलिगल मायग्रेशनच्या संदर्भातले मुद्दे. दुसरं काय, बॉर्डरच्या अनुषंगाने उठणारे मुद्दे. तर इनक्लेव्ह एक्सचेंजचा मुद्दा एक येतो. इनक्लेव्ह एक्सचेंज मग काही शुल्के आहेत, म्हणजे भारताची काही शुल्के असतात जे बांगलादेशच्या बॉर्डरमध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे बॉर्डर अशी सरळ काय काढता येत नाही की वाकडे तिकडे गेलेली. आणि हे इनक्लेव्ह एक्सचेंज ज्याची त्याची आहे त्याला ते देऊन घेणं, ह्याच्यातून ती बॉर्डर व्यवस्थित करण्याविषयीचे आर्ग्युमेंट्स आलेलं होतं की 2011चा आर्ग्युमेंट होतं, ते सक्सेसफुल झालं नाही. हे गव्हर्नमेंट आल्यानंतर 2014 नंतर काही इनिशिएटिव्ह त्याच्या संदर्भातलं आपल्याला बघता येतं. किती आहेत की 111 इंडियन इन्क्लेव्ज इन बांगलादेश आणि 51 बांगलादेश इन्क्लेव्ज इन इंडिया. जवळपास तो 24,000 एकरापर्यंतचा प्रदेश
आणि 52,000 लोक इतका जो प्रदेश सांगितला गेलेला आहे. दुसरं आहे की लँड बॉर्डर जरी म्हणजे बॉर्डरच्या संदर्भात लँड हा जरी डिस्प्यूट असता तो मॅरिटाईम डिस्प्यूट आपल्याला सापडतो. मॅरिटाईम डिस्प्यूटचा अडचण काय आहे की बेसलाईन कुठली ठरवायची, आयडेंटिफाईंग द बेसलाईन पॉईंट. आणि त्याच्यातनं मग निर्माण होणारे मुद्दे जसे की एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे, त्याचं इंडियाचं परसेप्शन आणि त्याचं बांगलादेशचं परसेप्शन, हे दोन्ही कंटेस्टेशनचे मुद्दे आहेत किंवा वाद. आणि ते काय असणार आहे त्याच्या संदर्भातलं आपण म्हणलं इंटरनॅशनल रेग्युलेशन्स बघायचं झालं तर ते अनक्लॉस आहे आणि 1982 झाली. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आपण जो मुद्दा बघितला होता इंडिया बांगलादेशच्या संदर्भातला की टेररिझमचा एक मुद्दा झाला, दुसरा बॉर्डर हा एक मुद्दा झाला, तिसरा जो आहे की रिव्हर नदी आणि नदीच्या विषयानं उठणारे वाद कुठले, एक तिस्ताचा आणि फेनीचा. आत्ता जो मैत्री सेतू झाला तो फेनीवरतीच झालेला होता. आणि दुसरं काय की ह्यातले काही तत्त्व आहेत जे आंतरराष्ट्रीय एकंदर परिस्थितीमध्ये वापरले जातात. काही प्रिन्सिपल्स आहेत की हेल्सिंगीचे किंवा बर्लिन रूल्स आहे, हेल्सिंगी प्रिन्सिपल्स किंवा बर्लिन रूल्स आहे की शेअरिंग ऑफ वॉटर कसं करावं, दोन सोव्हरेन राष्ट्रांमध्ये शेअरिंग ऑफ वॉटर काय प्रमाणे केलं जातं. या दोन्ही गोष्टी इकडे भारत बांगलादेश द्विपक्षीय संदर्भात आपल्याला उपयोगी पडत नाही आहे. किंवा युनायटेड नेशनचं वॉटर कोर्सेसचं कन्व्हेन्शन आहे ते पण आपल्याला तितकं उपयुक्त तिथं सापडत नाही. इथं अडचण काय स्वरूपाची की इंडिया अपर रायपेरियन असणं आणि इंडियाच्यावरती काही रायपेरियन असतात. कोण आहेत त्यामुळे नेपाळ, भूतान आणि इव्हन चायना ब्रह्मपुत्राचं आपण पकडली. त्यामुळे हे रायपेरियन प्रिन्सिपल तिथं अप्लाय न होणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट गंगा सोडली दुसऱ्या नद्यांच्या बाबतीत कुठला ॲग्रीमेंट सापडत नाही आहे. जवळपास 53 छोट्या मोठ्या नद्या सांगितलं जातं की 53 कॉमन रिव्हर्स दॅट फ्लो फ्रॉम इंडिया टू बांगलादेश इन्क्लुड्स ब्रह्मपुत्रा, तिस्ता आणि बाराक. दुसरं काय आहे की बाराक आहे समजा, मग त्याच्यावरचे डॅमचे प्रकल्प उभे राहणं आणि खाली पाण्याचा प्रश्न निर्माण होणं हे नद्यांच्या संदर्भातले काही महत्त्वाचे प्रश्न इथं निर्माण होतात. उदाहरण की तायपायमुख डॅम आहे बाराक रिव्हरवरती उभारलेला आणि त्याच्यातनं काही प्रश्न निर्माण झालेले. दुसरा फेनीचा आपण मुद्दा बघितला होता. आणि हे सगळी चर्चा करताना स्टेट नुसतं इंडियन गव्हर्नमेंट आहे, फॉरेन पॉलिसी हा युनियन लिस्टमधला मुद्दा आहे तसा, पण स्टेट यांचा राज्यांचा परराष्ट्र धोरणामध्ये काय सहभाग असतो. इकडे बांगलादेश बघितलं तिकडे आपण त्रिपुरा जरी बघितलं तरी नद्यांच्या संदर्भात तिस्ता आणि फेनीच्या संदर्भात तितका नाही, पण तिस्ताच्या संदर्भात वेस्ट बेंगॉलचा जो डॉमिनेशन आहे किंवा जो से आहे त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी अडकलेल्या आपल्याला दिसतात आहे. दुसरा कुठला मुद्दा आहे ट्रान्झिटचा एक मुद्दा सांगितला होता. ट्रान्झिट प्रवास जो आहे आत्ता अलीकडे काय चर्चा आहे ती की भूतानचा कार्गो बांगलादेशला भारतीय नद्यांमधून आत्ता गेलेला होता. कनेक्टिव्हिटीच्या संदर्भातल्या 18 रिजनमध्ये कुठले बदल होतात ह्याचा एक सेन्स आपल्याला डेव्हलप केला पाहिजे. ट्रान्झिटच्या संदर्भात काय आहे, ट्रान्झिट ऑफ इंडियन गुड्स इन बांगलादेश इज कंटेन्शियस, वादग्रस्त असणारा मुद्दा आहे. काय मुद्दा आहे वादग्रस्त असणारा, कुठल्या चेकपोस्ट आहे याच्याविषयी. चेकपोस्ट इंटिग्रेटेड चेकपोस्ट कुठलं आहे म्हणजे आजच्या पेपरमध्ये कुठल्या आलेल्या होत्या. आणि त्रिपुरामधली त्यांनी सांगितलेलं की सबरूम आहे त्रिपुरामधली, त्याच्या आधी 2013मधली आगरतळा अखोरा आहे. आत्ताच्या रेल्वे लिंकची पण चर्चा आपल्याला करता येते. रेल्वे लिंक किती सांगितलं जातं 64पर्यंत डझनभर आहेत, ऑलमोस्ट 12 आहेत. आणि 71 नंतर किती आहेत ईस्ट पाकिस्तानशी जवळपास 12 रेल्वे लिंक होता आणि 71 नंतर त्या कुठेतरी 4 आहेत फक्त. आता 6 प्रपोज्ड आहेत. रेल कनेक्टिव्हिटीचा पण ट्रान्झिटच्या दरम्यान विचार केला पाहिजे. म्हणजे एखादा ट्रक किंवा एखादा कार्गो दिल्ली ते सिंगापूर जितका वेळ लागतो तेवढाच वेळ दिल्ली ते ढाका लागतो आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी हा एकंदर कळीचा मुद्दा इथं राहतो आहे. दुसरं काय हिंदू मायनॉरिटीज म्हणलं की 90% प्रमाण इस्लाम आणि 10% जी मायनॉरिटी आणि त्या मायनॉरिटीमधनं निर्माण होणारे काही मुद्दे जसं की खुलना मॅसॅक्युअर झालेलं होतं किंवा हजरत बल इन्सिडेंट्स 1963 मधला, हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. दुसरं इलिगल मायग्रेशनचा एक मुद्दा ह्या संदर्भात महत्त्वाचा आहे. इलिगल मायग्रेशन्स म्हणजे जेव्हा ह्याचे डिबेट चालू होते सिटिझनशिप अमेंडमेंट बिल तेव्हा आपण प्रचंड प्रमाणात इथनं पण डोमेस्टिकली काही आर्ग्युमेंट्स केले होते की टर्माइट्स म्हणणं किंवा बाकीच्या गोष्टी आहेत आणि त्यांचं प्रमाणच माहीत नाही आहे का किती इलिगल मायग्रेशन होते. सो इलिगल मायग्रेशन इज द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट. थर्ड वन सपोज टू बी द डिफेन्स इक्विपमेंट. डिफेन्सच्या अनुषंगाने विचार करताना इंडियाचा सिक्युरिटी कन्सर्न आहे. मग अशी म्हटल्याप्रमाणे की शेजाऱ्यांकडे बघताना सुरक्षेच्या परिप्रेक्ष्यातून बघणं त्याच्यातून एक कन्सर्न भारताच्या वतीने व्यक्त केला जातो. चायनाची काही गुंतवणूक असेल किंवा डिफेन्स संदर्भातले काही ॲग्रीमेंट्स असतील त्याच्यात इंडियाने जे बघणं आहे ते सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्ह बराच डॉमिनेट त्याच्यात आपल्याला दिसतो. दुसरं डिफेन्समध्ये कुठलं आहे की 1972 ट्रिटी ऑफ फ्रेंडशिप कॉपरेशन आणि पीस ही एक ट्रिटी त्या संदर्भात महत्त्वाची आहे. काही कल्चरल एक्सचेंज बरेच सांगितलं जातं. कल्चरल जे एक्सचेंज आहेत काय आहे टागोरांपासून सगळ्याच गोष्टी, नजरुल इस्लाम आहे, टागोर आहेत,
रेडिओ आकाशवाणी आहे, ट्रान्झिटच्या मध्ये आपण मगाशी मुद्दा बघितला, त्याच्या कनेक्टिव्हिटीची एक स्वतंत्र चर्चा आपण ह्याच्यानंतर करू. दुसरं काय फेडरल स्ट्रक्चर. फेडरल स्ट्रक्चरचे आपण आर्ग्युमेंट बघितलं होतं की वेस्ट बेंगॉल आणि वेस्ट बेंगॉलचा जो से आहे त्याच्यातला. कॉन्फरन्स ऑफ CM फ्रॉम नॉर्थ ईस्ट 2009 साली दिल्लीला झालेली कॉन्फरन्स होती ईशान्य भारतातल्या मुख्यमंत्र्यांची. त्यानं काय होतं की इन्फिल्ट्रेशन बिगेस्ट सेक्युरिटी थ्रेट टू द रिजन. सो इलिगल मायग्रेशनचा जो मुद्दा आहे तो परत एकदा आपल्याला महत्त्वाचा म्हणतो की इलिगल मायग्रेशन हे राज्यांचा कन्सर्न आहे तिथल्या. ट्रेडविषयीचे आर्ग्युमेंट्स त्याच्यात आलेले आहे. आणि कन्क्लूड करताना एकंदर आपल्याला काय म्हणता येईल, आपण बंगाली आणि मुस्लिम आयडेंटिटीचा मुद्दा बघितला होता की नॅशनलिस्ट डिस्कोर्स कसा चेंज होतो, बंगाली अस्मिता आणि इस्लामिक आयडेंटिटी कशातून ते साधलं जाते. दुसरं पार्टी आणि पार्टीच्या अनुषंगाने होणे बदल आहे. ओपी मिश्रांचा तर अकॅडमिक आहे, त्यांचा ते गाजलेच वाक्य की इंडिया शुड फॉरगेट हिस्ट्री अँड बांगलादेश शुड फॉरगेट जॉग्राफी. हे समजून घ्यायला पाहिजे, इतिहास विसरायचं म्हणजे नेमकं काय करायचं. इंडिया शुड फॉरगेट हिस्ट्री आणि बांगलादेश शुड फॉरगेट जॉग्राफी. दुसरं कळीचे मुद्दे म्हणलं ना आपण की MEAच्या साईटवरती काही आलेले आहेत. ही जी चर्चा केलेली होती ती इंडियन फॉरेन पॉलिसीचं रीडर आहे, त्यातलं आपण बेसिक आर्ग्युमेंट बघितलं की 3 फेजची चर्चा त्यांनी केलेली. 71पर्यंत आहे, 71 ते 90 आहे, 90 नंतरचं आहे. चतुर्थ फेज आपण म्हटलं की 2014 नंतर समजा एक चौथी फेज आपण म्हटलं, त्यातले जे विषय होते त्यांनी कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा केलेल्या होत्या. एक तर टेररिझम आहे, बॉर्डर आहे, बॉर्डरमध्ये लँड आणि मॅरिटाईम आहे, रिव्हरचा एक मुद्दा आपण बघितला होता, ट्रान्झिट आहे, हिंदू मायनॉरिटीज आहेत, इलिगल मायग्रेशन्स आहे, डिफेन्स इक्विपमेंटच्या संदर्भातलं आहे, कल्चरल एक्सचेंजेस काही साधलेले आहेत, फेडरल स्ट्रक्चरला काही आर्ग्युमेंट्स आहेत आणि ट्रेड. ही काही मुद्दे आपण इंडिया बांगलादेशमधले बघितले. MEAची जरी आपण साईट बघितलं ना की MEAनी कुठले मुद्दे महत्त्वाचे मांडलेले की कल्चरच्या संदर्भातले काही इनिशिएटिव्ह ते युनिक आहेत की बाकी कुठं सापडत नाही आपल्याला. MEAच्या साईटवरती ते लगेच सापडतात. समजा वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स आहेत, 11 वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स भारतानं तिकडे उभारलेले आहेत. विवेकानंद भवन आहे, रामकृष्ण मिशन आहे ढाक्यातलं, LPGच्या संदर्भातली मदत आहे. दुसरं काय आणखी की डिप्लोमा अभियांत्रिकी संस्था खुलण्याला भारतानं स्थापन केलेली होती. प्रसार भारती आणि प्रसार भारतीच्या माध्यमातून केलेली एंगेजमेंट आहे. सो हे बहुआयामी असं सहकार्य आपल्याला या अनुषंगानं दिसून येतं. MEAच्या साईटवरचे आणखी कुठले मुद्दे आपल्याला महत्त्वाचे आहेत. पीपल टू पीपल कनेक्शनबद्दल MEAचे आर्ग्युमेंट्स आहेत. पीपल टू पीपल जे आहे की फॉरेन पॉलिसी आपण म्हणलं की 2 ॲप्रोच सहसा बघितले जातात. एक बॉटम अप ॲप्रोच आहे, तुझा टॉप डाऊन ॲप्रोच आहे की स्टेटच्या इनिशिएटिव्हमधून काही गोष्टी साधून घेणं, किंवा बॉटम अप आहे पीपल टू पीपल कनेक्शन आणि त्याला स्टेट कंपेल करणं, स्टेटला कंपेल केलं जाणं काही इनिशिएटिव्ह करण्यासाठी. सो हे बॉटम अप ॲप्रोचमध्ये काय आहे की समजा मैत्री एक्सप्रेस आहे, आठवड्यातून 5 दिवस मैत्री एक्सप्रेस आहे, बंधन एक्सप्रेस आहे, आठवड्यातून 2 दिवस आहे. मग अशी म्हटलं की रेल कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात 64पर्यंत 12 रेल्वे लिंक सापडतात आहे आणि आत्ता त्या केवळ 4 आहेत. मग अशी सुरुवातीला आपण ते 4 कुठल्या 4 आहेत ते वाचलं होतं. दुसरं इनलँड वॉटर ट्रान्झिट ट्रेड पण त्या संदर्भात महत्त्वाचा राहिलेला आहे. ह्युमन डेव्हलपमेंट ॲस्पेक्ट जो आहे सगळ्या डेव्हलपमेंट प्रोसेसेसचा, ह्यात कनेक्टिव्हिटीचं एक आपण म्हणलं होतं की कनेक्टिव्हिटी ही जी महत्त्वाची गोष्ट आत्ता बघितली जाते त्याकडे कसं बघायचं. बस सर्व्हिस आहे 99 सालची, किंवा पेट्रोबल बेनोबल ज्या चेकपोस्ट आहेत त्यांच्या माध्यमातून होणारा ट्रेड आहे. पेट्रोबल हे इंडियन साईडचं आहे, बेनोबल ते बांगलादेश साईडचं होतं. इकडे वेस्ट बेंगॉलमध्ये नदन 24 परगणा जो आहे त्याच्यामधनं ते जो लँड पोर्ट आहे त्याच्या माध्यमातून जे ट्रेड होतं, जवळपास इंडिया बांगलादेशमधला 60% ट्रेड हा पेट्रोबलच्या सेंटरमधून होतो, इंटिग्रेटेड चेकपोस्ट जे आहेत. सो ती एक महत्त्वाची गोष्ट इथं आहे. हा वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालच्या बाजूने केलेला विचार झाला. म्हणजे त्रिपुराच्या दृष्टिकोनातून आपण म्हणलं की 2 चेकपोस्ट आता आलेले आहेत, ती सबरूम आता लेटेस्ट जे आले, किंवा आगरतळा आखोरा, आणि त्यांच्या माध्यमातून काही गोष्टी होतात. ते 0 लाईन नावाची कन्सेप्ट आहे. समजा त्रिपुराच्या साईडला 0 लाईन आहे, 0 लाईन तिथं बॉर्डर हार्ट्स बरेच बसतात ते की इंदिरा असतानाच तो ॲकॉर्ड झालेला होता. इंदिरा मुजीब पॅक्ट जो आहे 1972चा की नो परमनंट स्ट्रक्चर कॅन बी बिल्ट विदिन 150 yards ऑफ बॉर्डर. सो 0 लाईन आणि 0 लाईनच्या विषयी किंवा त्याच्या भोवताली असणारा जो व्यापार आहे तो एक पीपल टू पीपल कनेक्शनसाठी महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आणखी कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात कुठले मुद्दे असतील तर आपण फक्त बघूयात. बाकी दोन आजच्या वर्तमानपत्रामध्ये ज्या रेल्वे लिंकचे विषय आलेले होते, 4 रेल्वे लिंक आपण सकाळी सांगितलेलं होतं, किंवा आत्ता पण आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की आगरतळा आखुरा किंवा खुलना मोंगला चिलाहाती
हल्दीबारी इकडे वेस्ट बेंगाल आणि तिकडे बांगलादेशच्या संदर्भातलं जे कनेक्शन आहे. सो ही एक एकंदर इंडिया बांगलादेशची चर्चा करताना महत्त्वाची असणारी चौकट आहे. त्यातल्या 3 फेजेसची चर्चा, महत्त्वाचे मुद्दे आणि ते कनेक्टिव्हिटी कशी समजून घ्यायची. की रिसेंट आपण म्हणलं की रिजन म्हणून एक विचार करताना भूतानचा कार्गो भारतीय नद्यांमधनं बांगलादेशला गेला होता. पण ते कनेक्टिव्हिटीचे आहे. काही लोकल बातम्यांमधनं पण आपल्याला की नाशिकच्या कांद्याच्यामध्ये अडवल्याचे प्रकार झालेले होते बांगलादेशमध्ये समजा. हे रिजनल वर्तमानपत्रात पण ह्याच्याविषयीचे बरेच आर्ग्युमेंट्स आपल्याला पाहता येतील. आत्ता आपण हा एक इंडिया बांगलादेशचा एक अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न केलेला होता. आत्ता सिम्प्लिफाईडमध्ये आज इतकंच आहे. आपण परत उद्या दुसऱ्या मुद्द्यासह सिम्प्लिफाईडमध्ये पुन्हा भेटूयात. तात्पुरता आपण थांबू. धन्यवाद.